हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्वे? होप यू गाईज आर डुईंग वेल. तर ही ट्रिप आहे ना, लिटरली 4 तास पहिले आम्ही डिसाईड केली आहे ऑन दी स्पॉट. म्हणजे हा ग्रुप बघा, आता 3:30 झाले आहेत आणि 12 वाजता हा ग्रुप बनवलेला. आणि इथे आम्ही डिसाईड करतो आहे की कुठे राहायचं आहे, काय करायचं आहे वगैरे. आम्ही नॉर्मल स्पॉट्स वगैरे शोधलेत, पण स्टे आम्ही बघत होतो. आता लेट सी, तिकडे जाऊन कळेल. सो आता रेडी झालो आहे, बेसिक कपडे घातलेत कारण का नाईट ट्रॅव्हल आहे आणि ए सीमध्ये बसायचं आहे. सो येस, फायनली आम्ही निघालो आहे. तर अराऊंड 4 वाजता आम्ही निघालो, कारण आहे ना ट्रॅफिक अवॉइड करायचं होतं आणि थोडं मॅक्सिमम रोड आम्हाला कवर करायचा होता. ऑन दी वेज हे मस्त सनराईजसुद्धा बघायला भेटलं. आणि इथे स्टॉप घेतला पहिला ब्रेकफास्टसाठी. म्हणजे ब्रेकफास्ट नाही केलं, बट चहा आणि आपलं बिस्किट खाल्लं थोडंसं, म्हणजे रिफ्रेशमेंट, थोडं फ्रेश झालो. सो आता इथून ना आम्ही पुढे जाऊन परत थांबणार आहोत, कारण का आमचा एक फ्रेंड आम्हाला तिकडे जॉईन करणार आहे. सो तिकडे आहे ना आम्ही परत एक स्टॉप घेतला ब्रेकफास्टसाठी. इथे ना मस्त गरमागरम इडली, चटणी आणि सांबार खाल्ला. खूप बरं वाटलं, कारण रात्री निघालो आहे आणि डिनरनंतर काहीच खाल्लं नव्हतं. सो आता फायनली काहीतरी खाल्लं आणि बरं वाटतं आहे आता. आता आम्ही कुठेच स्टॉप नाही घेणार आहे. एकदम मॅक्झिमम रोड चालवून ऑलमोस्ट जे डेस्टिनेशन आहे ना तिकडेच थांबणार आहे. कारण कसं आहे ना, वीकेंड आहे, सो ट्रॅफिक असण्याचे खूप चान्सेस आहे. सो जितकं लवकर निघून डेस्टिनेशनला पोचू ना ते बेटर आहे, ताकी रोड थोडा खाली भेटेल. सुंदर असे गावच्या रोडने आम्ही चाललो होतो आणि रोड किती छान आहे यार, दोन्ही साईडला मस्त हिरवंगार वाटतंय आणि खूपच मस्त होतं. तर आमचा प्लॅन आहे ना, दिवेघर करायचं आहे सर्वात पहिले, मग तिकडून श्रीवर्धन आणि मग हरिहरेश्वर. आणि आता आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटला आलो आहे, सुवर्ण गणेश मंदिर. तर हे मंदिर ना फेमस आहे त्यांच्या गोल्डन गणेश आयडलसाठी. म्हणजे जे गणपतीची मूर्ती आहे ना आतमध्ये, ती सोन्याची आहे. त्याचे व्हिडिओ नाही काढू शकत, पण ती ह्या जागी सापडली होती आणि खूपच पीसफुल आणि पॉझिटिव्ह वाईब्स होते इकडे. मग या मंदिरापासूनच वॉकिंग डिस्टन्सवर ना दुसरं मंदिर आहे, रूपनारायण मंदिर. आणि हा रोड बघा ना किती छान आहे, असं गोवासारखं वाटत होतं, राईट? हे मंदिर ना लॉर्ड विष्णूला डेडिकेटेड आहे. आणि इथे सुद्धा इतकं काम होतं ना, आणि दोन्ही साईडला झाडं वगैरे, इतकं सिरीन फील येत होती. खूपच छान मंदिर आहे. तुम्ही इथे आलात तर इथे सुद्धा नक्की या. हे विहीरसारखं काहीतरी आहे, म्हणजे मला नाही माहीत ह्याला काय बोलतात एक्झॅक्टली. आणि आता गरमी होती म्हणून पाणी नव्हतं, पण पावसात तर हे फुल भरत असेल. किती छान ना. आणि वीकेंड असल्यामुळे ना गर्दीसुद्धा होती बऱ्यापैकी. आता इथून आहे ना आम्ही दिवेघर बीचला आलो होतो. तर इथे इतकी गरमीसुद्धा होती ना, बाप रे. पण आम्ही इथे आलो ना, तर आम्हाला एक काकी दिसल्या जे मोदक विकत होत्या, आणि 20 रुपीजला एक मोदक होता. आम्ही ट्राय केला, खूपच छान होता, सॉफ्ट होता आणि मस्त गरमसुद्धा होता माहिती आहे, आणि टेस्टीसुद्धा लागत होता. असं बीचवरती मोदक विकताना मी पहिल्यांदाच बघितलं होतं. त्यानंतर गरमी इतकी होती ना, की अजून एक स्टॉप घेतला आणि आधीच थंडगार सोलकढी घेतली यार. इतकं बरं वाटलं ना पिऊन. खूपच फ्रेश वाटलं लिटरली, म्हणजे ना हायड्रेट झाल्यासारखं वाटलं. सो आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे श्रीवर्धन. तर आता आम्ही इथून श्रीवर्धनला जाऊ आणि तिथेसुद्धा आम्ही एक मंदिर आहे, आम्ही एक स्पॉट बघितला आहे. सो तिकडे स्टॉप घेणार आहोत. इथे आम्ही सोमजाई देवी मंदिरला आलो. आणि हे मंदिर ना लोकलसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या देवीला खूप मानतात आणि नवस वगैरे सुद्धा करतात. तर इथे ना खूपच शांत आणि स्पिरिच्युअल वाईब होती. आम्ही सुद्धा इथे पाया पडलो आणि मग निघालो. आणि आता खूप भूक लागली होती, म्हणून आता आम्ही जेवणाला थांबणार आहोत. सो इथे आम्ही व्हेज खातो आहे, कारण का आज सॅटर्डेसुद्धा आहे आणि पुढे मंदिर दर्शनसुद्धा करायचे आहेत. सो
व्हेज खाल्लं. बाकीचे डिटेल्स मी पुढच्या व्लॉगमध्ये कवर करणार आहे इन पार्ट 2. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही क्वेश्चन्स असतील आणि डिटेल्स असतील तर प्लीज मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण कोस्टल रोड कवर करू.